बातमी पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच गुलाल आमचाच अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे। सारसबाग परिसरात महाविकास आघाडीचे 3 उमेदवार सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। याचा आढावा घेतलेला आहे मिकी घईनं, पाहूया। लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच अनेक ठिकाणी शुभेच्छा देणारे किंबहुना गुलाल आमचाच असं मजकूर असलेले बॅनर पुण्यामध्ये सध्या पाहायला मिळत आहेत। आता मी पुण्यातील सारसबाग चौकामध्ये आहे। जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट यांचे जे उमेदवार होते त्यांचे हे शुभेच्छा देणारे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। अर्थात जर आपण बघितलं तर बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, त्याचबरोबर पुण्याचे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांना भावी खासदार असं म्हणत या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। जर आपण बघितलं तर अमित भाऊ बागुल मित्र परिवार यांच्याकडून अशा पद्धतीने फलक लावण्यात आलेले आहेत। कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीने पुण्यात अनेक ठिकाणी भावी खासदार म्हणून आत्ताच बॅनर लावायला सुरुवात झाली आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। त्यामुळे पुण्यामध्ये ही बॅनरबाजी पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।